पुढची बातमी पाहूयात। मुंबईत अखेर मान्सून दाखल झालेला आहे। पाहूयात या संदर्भातल्या काही बातम्या। मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा पावसाने हजेरी लावलेली आहे। येत्या 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मेघगर्जनेसह पर्जन्यवृष्टी होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। जवळपास मुंबईच्या सर्वच भागांमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे। उपनगरांमध्ये काल रात्रीपासूनच संततधार सुरू आहे, पण पावसामुळे पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेची वाहतूक अद्याप तरी सुरळीत आहे। कोणताही परिणाम वाहतुकीवर झालेला नाहीये। वेस्टर्न एक्सप्रेस आणि ईस्टर्न एक्सप्रेस वर सुद्धा वाहतूक जी आहे ती सुरळीतपणे सुरू आहे। आणि पावसासंदर्भातलेच अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी उदय जाधव आमच्या बरोबर आहेत। उदय, काय अधिक माहिती आहे? पावसाने मुंबईत यायला सुरुवात केलेली आहे, पाऊस सलग दुसऱ्या दिवशी कोसळतोय। मुंबईला मान्सूनचं आगमन झालेलं आहे। पावसाची रिपीट सुरू आहे। आज रात्रीपासून पावसाची संततधारी मुंबई आणि परिसरामध्ये सुरू आहे। रिमझिम पाऊस पडतोय। आपण मुंबईच्या मरीन ड्राईव्हवरती आपण इथे माझ्या मागे देखील बघू शकतो की विकेट आहे मुंबईकरांनी आपली तर आपण पाहतोय की सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावलेली आहे। वेधशाळेने सुद्धा अंदाज वर्तवलेला आहे, हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे की येत्या 24 तासांमध्ये मुंबई तसंच आसपासच्या परिसरात पाऊस जो आहे तो सतत येत राहणार आहे। यामुळे वातावरण जे आहे मुंबईकर ते सुखावून गेलेलं आहे। मुंबईकर सुखावलेले आहेत। मेघगर्जनेसह पाऊस पडेल मुंबईमध्ये आणि उपनगरांमध्ये असा अंदाज जो आहे तो हवामान खात्याने वर्तवलेला आहे। सलग दुसरा दिवस आहे हा पावसाचा। यामुळे एक दिलासादायक गोष्ट अशी की पाऊस येऊन सुद्धा सलग दुसऱ्या दिवशी आतापर्यंत रेल्वे सेवा जी आहे ती अजूनही सुरळीत आहे। कोणताही परिणाम झालेला नाहीये। त्याच्यामुळे प्रवाशांचे हाल जे आहेत ते होत नाहीयेत। तसेच रस्ते वाहतूक सुद्धा आतापर्यंत सुरळीतच चालू आहे। नाहीतर आपल्याला हेच पाहायला मिळतं की पाऊस आला नाही की मुंबईतल्या जे सखल भाग आहेत, हिंदमाता परिसरातले, माटुंगा परिसरातले, तिथे लगेच पाणी साचतं। मात्र अद्यापही असे प्रकार झालेले नाहीये। सलग दुसरा दिवस आहे पावसाचा हा। उदय जाधव आमचे करस्पॉन्डेंट याबद्दल आपल्याला माहिती देतात, त्यांच्याकडे जाऊयात। उदय, काय माहिती देशील? आता मी मरीन ड्राईव्हवरती आहे। काल रात्रीपासूनच पावसाची रिमझिम जी आहे ती थांबलेली नाही आहे। संततधार मुंबई आणि परिसरामध्ये सातत्याने पाऊस पडतो आहे। आपण इथे माझ्या मागे बघत असाल की वीकेंड आहे, शनिवार असल्यामुळे मुंबईकर देखील मरीन ड्राईव्हवरती फेरफटका मारण्यासाठी आलेले आहेत। उन्हाच्या काहिलीने मुंबईकर गेले काही दिवस त्रस्त होते, त्यातून आता त्यांची सुटका झालेली आहे। मान्सूनचं आगमन झालेलं आहे आणि मान्सूनचा पाऊस एन्जॉय करण्यासाठी मुंबईकर देखील मोठ्या संख्येने इथे आलेले आहेत। आणि आत्ता थोड्या वेळापूर्वी म्हणजे 9:58 भरती देखील आलेली आहे आणि भरती ओसरलेली आहे। हायटाईडचा इशारा मुंबई महानगरपालिकेच्या डिझास्टर विभागाने दिलेला होता, हवामान विभागाने देखील दिलेला होता। परंतु ही जी भरती आली होती ती 4 मीटरची भरती होती, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा धोका नव्हता। परंतु सतर्कतेचा इशारा मात्र महानगरपालिकेने आणि पोलिसांनी देखील दिला होता। मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरती जीवरक्षक जे होते ते देखील तैनात केलेले होते। परंतु सध्या कुठलीही अनुचित प्रकार घडलेला नाही। मुंबईची रस्ते वाहतूक असेल, रेल्वे वाहतूक असेल, ही सुरळीतपणे सुरू आहे। मोठ्या प्रमाणात पाणी जे दरवर्षी मुंबईकरांना सामना करावा लागतो पाणी साचल्याचा, परंतु सध्या तरी हा पाऊस रिमझिम पडत असल्यामुळे पाणी अजूनही साचलेलं नाहीये। जेव्हा मुसळधार पाऊस होईल तेव्हा खरी परीक्षा असेल या रस्त्यांची आणि रस्ते वाहतुकीची आणि रेल्वे प्रशासनाची। परंतु सध्या तरी रिमझिम पाऊस पडतो आणि मुंबईकर हा पाऊस एन्जॉय करतायत। नक्कीच उदय, मुंबईकर जे आहेत हा पाऊस एन्जॉय करतायत। मुंबईबरोबरच राज्यात इतर ठिकाणी सुद्धा पाऊस पडलेला आहे। शिर्डीत आज जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे। राहता शिर्डी परिसरात 2 तास विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाल्याने बळीराजाला दिलासा मिळाला।